नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आणि आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिला भगिनींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे. तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, नेमकं ते चेक कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्या खात्यात पैसे जमा होणार की नाही तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा महिला भगिनींनो, राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येत आहेत. थोड्याच दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेचा पुढचा म्हणजेच तिसरा हप्ता आज 29 सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे. दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होत आहेत. तर ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज केले होते त्यांच्या खात्यात 1,500 रुपये लवकरच जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 2,31,294 नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 3,000 रुपये मिळाले. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हे पैसे मिळत असताना गव्हर्नमेंटला एक अडचण येत आहे की अनेक महिला भगिनींचे आधार नंबर हे बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. त्यामुळे महिला भगिनी सुद्धा परेशान आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंट तिकडे परेशान आहे. गव्हर्नमेंट पैसे पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होताना दिसत नाही. तर त्यामुळे अजूनपर्यंत जर आपलं बँक अकाउंटला आधार नंबर लिंक नसेल तर तो लगेच लिंक करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यामध्ये होऊ शकते 3,000 किंवा 4,500 रुपये जमा होणार आहे. आता तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का नाही तर हे नेमकं कसं चेक करायचं, तर यासाठी काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो, की जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड जर लिंक असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, तुमचे बँक अकाउंट आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्या. म्हणजे आपला आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतर ऑनलाईन बँकिंग ऍपद्वारे सुद्धा आपण चेक करू शकतो की नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही. त्याचबरोबर जी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे तर तिथे सुद्धा आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटकडून एक SMS पण येत आहे, मेसेज येत आहे, तर त्या मेसेजमध्ये चेक करा की आपल्याला हा मेसेज आलेला आहे का पैसे जमा झाल्याचा. आणि त्यानंतर अजूनपर्यंत आपल्याला हा मेसेज नाही किंवा इतर गोष्टी माहिती नाही, तर त्यामुळे अकाउंट ATM वर आपण जाऊ शकता, तिथेही चेक करू शकता, किंवा शेवटी उद्या बँकमध्ये जाऊन चेक करू शकता की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही. तर हे विविध सारे मार्ग आहे की नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही तर ते तपासण्याचे. त्यानंतर अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे अगदी सकाळपासूनच येणे सुरू झालेले आहे आणि गव्हर्नमेंटचा जो काही कार्यक्रम आहे आता 6 वाजता होणार आहे आणि त्यानंतर मात्र पटापट अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होत जाणार आहे. त्यामुळे आता संध्याकाळपर्यंत अजून आपल्याला थोडं वेट करावं लागू शकते. आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर आज पैसे येणार नाही त्यांनी लगेच हेल्पलाईन नंबरची मदत घ्या. हेल्पलाईनला नंबरला कॉन्टॅक्ट करा, त्याचबरोबर व्हॉट्सअप मेसेज टाका, म्हणजे आपले पैसे आपल्या खात्यावर जमा होण्यास मदत होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्याला तिसरा हप्ता मिळू शकेल आणि जर या गोष्टी आपण केल्या नाही तर आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.